मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शलाका मुद्दामच सुधाजवळ येते आणि तिला कॉफी देते. सुधा ती घेण्यासाठी स्पष्टपणे नकार देत असते आणि म्हणते की माझं डोकं दुखतंय. तेवढ्यातच वृंदा तेथे येते आणि म्हणते त्या कॉफीवर राग काढू नको, तू पिऊन घे. अगं सुधा, तुला माहीत असेल पोलीस स्टेशनमध्ये काय झालं, यामुळे तुला मनस्ताप देखील झाला असेल. पण सुधा, एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्याला सार्थकला त्या मुलीपासून लांब ठेवायला हवं. अगं आपण जेवढं लांब ठेवण्याचा तिच्यापासून प्रयत्न करतोय तो एवढा अधिक जवळ जातोय की विचारू नको. आज त्याने काय काय केलं तुला माहिती आहे ना. आणि अगं शलाका, अजून एक गोष्ट तुला सांगायची राहिली. सुधाला पोलीस स्टेशनमध्ये सार्थकमुळे मान्य करावं लागलं की ती मुलगी तुझी सून आहे म्हणून. त्यावेळी आता शलाका विचारते, काय म्हणजे काकूने मान्य केलं की आनंदी तिची सून आहे म्हणून? त्यावेळी वृंदा म्हणते, हो अगं, मान्य करावं लागलं. आपला सार्थक वेडा त्या मुलीच्या प्रेमापोटी काय काय करेल काय माहीत. त्यावेळी आता शलाका म्हणते, आता हे अति होत चाललंय हा सार्थक दादाचं, मला हे नाही आवडत. त्यावेळी आता वृंदा म्हणते, मलाही नाही आवडत, काय करायचं. शलाका म्हणू लागते, मला तर असं वाटतंय काकूने लवकरात लवकर आता रेश्माबरोबर त्याचा साखरपुडा करून टाका. आता सुधाच्या डोक्यात लगेच ट्यूब पेटते. त्या क्षणाचाही विलंब न करता लगेच रेश्माला कॉल करते आणि उद्या सकाळी मला भेटायला ये असं म्हणते. त्यावेळी आता वृंदा आणि शलाका मात्र गालातल्या गालात हसतात. दुसरीकडे आता आनंदी एकटीच रूममध्ये बसलेली असताना लीना तेथे येते आणि म्हणते, आनंदी, यांच्या वतीने मी माफी मागते, पण खरंच यांना माफ कर. अगं यांचा म्हणण्याचा उद्देश तसा नव्हता, यांना खूप राग आहे. त्यावेळी आता आनंदी म्हणते, बघ ना, माझा संसारच सुखाचा होत नाहीये, मी काय करू. अगं वहिनी, तुला तर माहिती आहे, अंशुमन बरोबर जेव्हा लग्न झालं तेव्हा अंशुमन चांगला होता, म्हणजे आईबाबांना तो चांगला वाटला, मग नंतर तो चांगला वागला नाही, यात माझा दोष आहे का गं? लीना म्हणते की प्रत्येकाच्या आयुष्यात थोडे ना थोडे अडथळे असतातच, आपण त्या अडथळ्यांना कसं सामोरं जायचं हे आपण आपलं ठरवायचं असतं. कारण अगं अंशुमन चांगला नव्हता, यात तुझा काय दोष आहे. त्यावेळी ती म्हणते, पण सर्वजण मलाच दोष देतात ना, समाजसुद्धा कसा आहे पाहिलं ना. त्यावेळी लीना म्हणते, त्यांच्याकडे दुर्लक्ष कर. तेव्हा आता सार्थक सर खरंच खूप चांगले आहेत, सगळं काही ठीक होईल, फक्त थोडा धीर धरायला हवा. आणि प्रत्येकाच्या संसारात, म्हणजे माझ्याही संसारात बघ ना, अगदी देवासारखे माझे सासू सासरे आहेत, नवरा आहे, एक लहान मुलगी आहे, तू आहे. पण अगं यांचा राग तुला माहीत असेल, मलाही माझ्या संसारात थोडे चढउतार मिळतातच, तसं तुझ्या आयुष्यात आहे. सार्थक सर सर्व काही ठीक करतील. त्यावेळी आता आनंदी म्हणते, हो मला विश्वास आहे त्यांच्यावर, सगळं काही ते ठीक करतील, पण किती दिवस असं चालणार. दुसरीकडे सार्थक आणि आदर्श हे दोघेही गप्पा मारत असतात. त्यावेळी आदर्श म्हणतो, हे बघ सार्थक, पुढे काही करताना मला सांगत जा, म्हणजे मी तुझ्या मदतीला येत जाईल. आणि असा आनंदीला तू बागेत नको भेटूस, दुसरीकडे कुठेतरी भेट. त्यावेळी आता सार्थक म्हणतो, करायला गेलो एक आणि झालं दुसरंच. आता आदर्श म्हणतो, सगळं काही ठीक होईल. ज्याप्रमाणे तू ही कंपनी अगदी शांतपणे सांभाळतोस, हा बिझनेस सांभाळतोस ना, त्याप्रमाणे तुमचं नातंही सांभाळ आणि आनंदीला कधीही अंतर देऊ नको. तिच्या बाबतीत काहीही वेडावाकडा विचार करू नकोस, तिला न्याय दे तू. तेव्हा सार्थक म्हणतो, मी देईल रे. आनंदी माझ्याबद्दल चांगला कधी विचार करणार आहे काय माहीत, म्हणजे माझं प्रेम तिला समजायला हवं ना. आता आदर्श म्हणतो, नक्की समजेल, तू अजिबात धीर सोडू नकोस. दुसऱ्या दिवशी आता सुधा आणि वृंदा या दोघीही रेश्माला भेटायला आलेले असतात. तेव्हा आता सुधा, मॉम काय झालं असं, रेश्मा गाडीतच विचारते. आता सुधा म्हणते, मी तुला एक विचारू का. तेव्हा काय झालं असं रेश्मा विचारू लागते. तेव्हा तुला सार्थकबद्दल काय वाटतं. रेश्मा आता क्षणाचाही विलंब न करता म्हणते की मला सार्थकबद्दल प्रेम वाटतं, कारण माझं त्याच्यावर खरंच खूप मनापासून प्रेम आहे, अगोदरही होतही आहे आणि पुढे सुद्धा असेल. तेव्हा आता सुधा म्हणते, मग प्रश्नच मिटला. हे बघ, हळदी कुंकवाच्या दिवशी मी सर्वांना सांगितलंच होतं की तू माझी होणारी सून आहेच म्हणून. मग एकच गोष्ट तुला सांगते की सार्थकचं आणि तुझं लग्न होणारच. तेव्हा आता रेश्मा खूपच खुश होते आणि म्हणते, काय म्हणालात तुम्ही. तेव्हा सुधा म्हणते, हो, मी तुला हेच म्हणते की तुझं आणि सार्थकचं लग्न नक्की होणार. इकडे आता आनंदी आणि मालती या दोघीही बाहेर मंदिरात जाण्यासाठी तयार झालेले असतात. तेव्हा त्या आता अण्णांना आवाज देतात. अण्णा म्हणतात, मी तुमच्या पाठीमागे उभा आहे, अगदी तयार होऊन. ते तिघेही मंदिरात जायला निघतात. तेवढ्यातच शेजारचे सर्व लोक तेथे येतात. तेव्हा त्यांना पाहून अण्णा विचारू लागतात, तुमचं काय काम इथे. त्यावेळी आता, आम्ही तुम्हाला जा विचारायला आलो आहे,
असं सावंत काकू म्हणू लागतात. तेव्हा काय झालं असं आता आनंदी विचारू लागते. तेव्हा अहो तुमच्या आनंदीला म्हणे रात्री पोलिसांनी पकडून नेलं होतं, ती बागेत कुणाबरोबर तरी तेथे बसली होती असं आता ते म्हणू लागतात. आनंदीवर आरोप तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडू लागतात. तेव्हा अण्णांना आता खूप राग येतो. त्यावेळी अण्णा म्हणतात असं काही नाहीये, माझी आनंदी तिच्या नवऱ्याबरोबरच बागेत बसली होती. तेव्हा मग नवऱ्याबरोबर बसली होती, मग तिला पोलीस पकडून घेऊन गेलेच कसे असा प्रश्न सर्वजण करू लागतात. त्यावेळी आता पोलिसांचा काहीतरी गैरसमज झाला होता, नंतर त्यांना सोडून दिलं असं आता मालती म्हणू लागते. तेव्हा एक नवरा सोडला, आता दुसरा धरला, दुसरा नवराही हिला इथे सोडून गेला असं आता एक माणूस तेथे शेजारचा म्हणतो. त्यावेळी अण्णांना खूप राग येतो. तर तो माणूस पुन्हा म्हणू लागतो की आता तिसरा पकडलाय आणि त्याच्याबरोबर गुलुगुलू करतीये. त्यावेळी अण्णा आता त्याची कॉलरच पकडतात. तेव्हा आता अण्णांच्या तळपायाच्या मस्तकात गेलेली असते. ते आता खूप चिडतात आणि सर्वांना हाकलवून लावण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी आता सावंत काकू म्हणतात की थांबा सर्वांनी. मालतीसुद्धा सर्वांना आता शांत करते. तेव्हा हा सर्व प्रकार पाहून आनंदीला खूप वाईट वाटतं. त्यानंतर सर्वजण तेथून जातात. तर सावंत काकू एकट्याच तेथे असतात. तेव्हा मालती आता त्यांच्यावर खूप चिडते आणि म्हणते अहो सावंत काकू तुम्ही सुद्धा, अहो माझ्या आनंदीने एवढं काय केलं होतं, तिच्या नवऱ्याबरोबर होती रात्री ती. त्यावेळी सावंत काकू म्हणते ते काहीही असो, परंतु आनंदीला तिच्या दुसऱ्या नवऱ्यानेही सोडून दिलं आणि आता त्याच्याचबरोबर ती गार्डनमध्ये काय करते, रात्रीच पापं केली जातात दिवसा नाही असं म्हणून आता त्या टोमणा मारून तिथून जातात. तेव्हा सर्वांनाच खूप वाईट वाटतं. हे सार्थक रूममध्ये आता ऑफिसला जाण्याची तयारी करत असतो आणि बेनारेंबरोबर महत्त्वाच्या मीटिंगविषयी फोनवर सुद्धा बोलत असतो की 11 वाजता मीटिंग आहे, मी लवकरात लवकर येतोय, सर्व तयारी करून ठेवा असं म्हणून तो आता दार उघडतो. परंतु दाराला बाहेरून लॉक असतं म्हणून तो आता अक्षू आणि बरोबर आदर्शला आवाज देण्याचा प्रयत्न करतो. परंतु सुधा बाहेर असते. सुधा म्हणते हे बघ सार्थक, मी तुला कुठेही बाहेर जाऊ देणार नाही. तो म्हणतो अगं आई महत्त्वाची मीटिंग आहे 11 वाजता, असं काय करतेस. तेव्हा सुधा म्हणते मला तुझ्यावर विश्वास नाही, जोपर्यंत तू रेश्माबरोबर एंगेजमेंट करत नाहीत ना तोपर्यंत मी अजिबात दार उघडणार नाही आणि तुला घराबाहेर पाठवणार सुद्धा नाही. तेव्हा सार्थक आता गालातल्या गालात हसतो. तो म्हणतो आता आनंदीला कॉल करायलाच हवा. बाहेर आता वृंदा येते आणि म्हणते की अगं सुद्धा काय चाललंय. ती म्हणते याला असंच करायला हवं. इकडे आता सार्थक आनंदीला कॉल करतो, परंतु आनंदी दुसरीकडे कॉल रिसीव करत नाही. आता सुधाचं सारखं बोलणं आठवत असतं. सार्थकने सोन्याची जी चैन तिला गिफ्ट केलेली असते ती चैन उघडून पाहते आणि म्हणते सार्थक सर तुम्ही मनाने खूप चांगले आहात, परंतु तुमच्या आईला सून म्हणून मी पसंत नाहीये असं म्हणून ती चैन पुन्हा पर्समध्ये ठेवून देते. तेवढ्यातच शकू आवाज देत तेथे येते आणि म्हणते की चल ना गा आनंदीताई, सार्थक सरांच्या घरी काहीतरी कार्यक्रम आहे. त्यावेळी कार्यक्रम असं म्हणून आनंदीला आश्चर्य वाटतं. तेव्हा तू तयार होऊन तिकडेच चाललीस का असं आनंदी विचारते. तेव्हा शकू म्हणते हो मी तिकडेच चालली आहे. बेनारे सरांनी फोन केला की आज ऑफिसला सुट्टी आहे, सर्व स्टाफने आता घरी यायचं. आनंदी आता सार्थकला कॉल करत असते, परंतु त्याचा फोन आता स्विच ऑफ येत असतो. तिच्यासमोर प्रश्न उभा राहतो की कोणता कार्यक्रम आज घरी आहे. तर आता दुसरीकडे सार्थकच्या साखरपुड्याची अगदी जय्यत तयारी घरी सुरू असते. सर्वांची लगबग सुरू असते. सुद्धा आता म्हणत असते पटापट आवरून घ्या, रेश्मा कधीसुद्धा इकडे येईल, मग लवकरात लवकर आपण सार्थक आणि तिचा साखरपुडा उरकून घेऊयात. सर्व स्टाफला कळवलं आहे ना असं ती केदारला विचारू लागते. केदार म्हणतो हो मग मी बेनारेंना सांगितले स्पेशली सर्व स्टाफला इथे कळवायला. त्यावेळी ठीक आहे असं सुधा म्हणते. सुधा आता खूपच खुश असते. त्यावेळी तेथे आदर्श येतो आणि विचारतो काय कुणाचा वाढदिवस आहे की काय, सरप्राईज प्लॅन करता की काय, आणि सार्थक कुठे आहे. तेव्हा इथे सार्थक दादाच्या एंगेजमेंटची तयारी सुरू आहे असं आता शलाका म्हणते. हे ऐकताच आता आदर्शच्या पायाखालची जमीनच सरकते. तो विचारतो काय तुम्ही हे काय करताय, सार्थकला माहीत आहे का ही गोष्ट, त्याचा आनंदी बरोबर लग्न झालेलं असतानाही तुम्ही त्याच्या साखरपुड्याचा घाट घालताय, तुम्हाला हे पटतं का. वृंदा म्हणते की तुला काय करायचंय. त्यावेळी आदर्श म्हणतो गप्प बसाई, मी तुझ्याबरोबर बोलतच नाहीये, मी काकूला विचारतोय हा जाब. त्यावेळी सुधा म्हणते मला सार्थकचं हे लग्न अजिबात मान्य नाही. रेश्मा बरोबर
त्याचं हे लग्न होणारच. तेव्हा आदर्शला आता टेन्शन येतं. तेव्हा शलाका म्हणते, आता दादा तू काहीही बोलू नकोस. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सुधा म्हणते, सार्थक तू रेशमाच्या बोटात रिंग घालायला हवी. त्यावेळी सार्थक म्हणतो, काय म्हणाली साई? अगं तू तर नेहमी म्हणतेस ना की एका डिवोर्सी माणसाचं लग्न डिवोर्सी मुलीबरोबरच झालं पाहिजे. मग आता आनंदीचं आणि माझं लग्न झालं होतं, मी तिच्यापासून डिवोर्स घेतला, मग मी डिवोर्सी झालो ना, मग माझ्यासाठी आनंदीच योग्य आहे. सुद्धा ही पुढे काहीही बोलत नाही, तिचा नाईलाज होतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब